नमस्कार मित्रांनो, सावली होईन सुखाची या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे रेवतीला रुद्र गौरीची माफी मागायला लावतो. त्याचाच राग रेवती चंदूवर काढते आणि तो जेवण करा म्हणत असतो. खूप वाईट असते हो भूक. एकदा पोटात पडली की माणूस चक्कर येऊन पडतो. चक्कर येऊन पडण्यापेक्षा जेवलेले बरं. कशी वाटली आयडिया म्हणून तो भोळेपणाने बोलत असतो. तर रेवती चिडते आणि बोलते चंदूला, आता तुझी पण माफी मागायची का मी? बोल ना, माफी मागू का तुझी? बोल. असं म्हणून त्याच्यावर चिडते. त्याच्या तोंडावर पाणीच फेकते. तिथे रेवतीचा आवाज ऐकून सुमित येतो आणि परत रेवती चंदूला बोलते, लायकी सोडून वागायचं नाही हं माझ्याशी. कोणाकडे बघतोय? हे डोळे वरती करून कोणाकडे बघतोयस? मान खाली, खाली मान घाल आणि तोंड वरती करून बोलायचं नाही माझ्याशी. पाणी पुस. उभा कशाला आहे? पुस पाणी. तर चंदू गळ्यातलं उपरणं काढून फरशी पुसत असतो. तर रेवती त्याच्याकडे जाते आणि चंदूच्या हातावर पाय ठेवते. चप्पल घातलेला पाय ठेवल्यामुळे चंदूला खूप त्रास होतो. तो बिचारा चंदू रेवतीकडे बघत असतो. इकडे पुढील भागात आश्रमात गौरी रुद्रला लाडू आणून देते. तर रुद्र बोलतो, तुम्ही नाही का खाणार लाडू? मला भरवणारही नाही का? तर गौरी हसते आणि रुद्रला लाडू भरवते. रुद्र खातो आणि अर्धा ठेवतो. म्हणतो गौरीला, असं म्हणतात उष्ट खाल्ल्याने प्रेम वाढतं, म्हणून रुद्र त्याच्या जवळचा अर्धा राहिलेला लाडू खाऊ घालतो गौरीला. गौरीला खूप आनंद होतो. तर पुढील भागात चंदूला बोललेलं नंदाई ऐकून बाहेर येऊन असं का वागतेस विचारल्यानंतर रेवती नंदाईचाही अपमान करेल का? धन्यवाद.